आज ना मी माझं डेली व्लॉग टाकायच्या ऐवजी ना थोडंसं आपण वेगळं कन्व्हर्सेशन काहीतरी करूया नाही का. आणि कालचाच तो व्हिडिओ म्हणजे मी इंस्टाग्रामवर मला एवढे व्हिडिओज येतात ना की ते स्टुडंट्सवर लाठीचार्ज, त्याच्यानंतर टिअर गॅस फेकलेला त्यांच्यावर, काही लोकांची डोकी फुटलेली. म्हटलं मग ह्या सगळ्यांमध्ये माझा ब्लॉगिंगचा व्हिडिओला एवढं महत्त्व नाही आहे ना आपलं, की मी दिवसभर काय केलं, माझ्या मुलीने काय केलं, हे काय केलं. तर हे सांगण्याच्या ऐवजी मी म्हटलं आज थोडंसं आपण त्याच विषयावर बोलूया नाही का. तर विषय हा आहे, जर आज आपण बोललो नाही ना तर कोणी आपल्या मुलांसाठी, आता म्हणजे माझी मुलगी लहान आहे, पुढं तिचंही भविष्य आहे, तिलाही शाळा शिकायची, तिलाही कॉलेज करायचं आहे, तिलाही काहीतरी बनायचं आहे. आणि उद्या जर ती मला बोलली की आई मला डॉक्टर व्हायचं आहे आणि ही एज्युकेशन सिस्टीम जर अशीच राहिली तर मी तिला कोणत्या तोंडाने सांगायचं की बाई तू डॉक्टर होऊ नको, कारण आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत ना पेपर विकत घ्यायला. कारण डॉक्टर तोच होणार की जो पेपर विकत घेणार, तेवढेच प्रश्न करणार, त्याला तेवढंच येणार आणि तो पास होणार. तर हे माझ्यासोबत नको व्हायला म्हणून मी आज म्हटलं आपण आपलं डेली रुटीन दाखवण्यापेक्षा एक थोडंसं वेगळा व्हिडिओ टाकावा काय, जेणेकरून माझे जे सबस्क्रायबर आहेत किंवा माझे व्हिडिओ जे लोक बघतात त्यांना कळायला पाहिजे की आपण पण जागरूक आहोत, आपण पण या भारत देशाचे नागरिक आहोत, आपण भारतात राहतो, पण आपला जंतर मंतरशी काही संबंध नाही आहे असं नाही ना. आता आपण ज्या रस्त्यावर चालतो, आपण ज्या बसमध्ये जातो, ज्या ट्रेनमध्ये जातो, ज्या लाईट इलेक्ट्रिसिटीचं बिल आपण भरतो, त्याचा सरळ जो संबंध आहे तो राजकारणाशीच आहे. त्याच्यामुळं थोडंसं बोलणंही गरजेचं वाटलं म्हणून बोलावंसं वाटलं. आणि खरंच खूप वाईट वाटतंय त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी म्हणजे आपले प्राण त्यागले, की त्यांनी खरं आहे म्हणजे जेव्हा आपण एखाद्या 1-2 मार्काने नापास होतो तेव्हा किती वाईट वाटतं आपल्याला. आणि त्या मुलांची वर्षभराची 2 वर्षांची म्हणजे मुलं 5-5 वर्ष त्या परीक्षेची तयारी करतात आणि आज जेव्हा त्यांना कळतं की आपण पास होणारच नाही आहे तर मग किती वाईट वाटतं. आणि खरंच म्हणजे मी पण त्या फेजमधून गेली आहे की मी खूप अभ्यास केला आहे आणि मला जाणवतं की अभ्यास करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, किती सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला पास होणं काही सोपं नसतं कोणत्याच परीक्षेमध्ये. अजूनही मी तयारी करते, अजूनही मला मी वेगवेगळ्या एक्झाम देत असते आणि म्हणून मी हा आवाज आज बोलते सगळ्यांसोबत. तर एवढंच बोलू वाटते मला. आणि खरंच जर वाटत असेल तर तुम्हीही थोडासा प्रयत्न करा बोलण्याचा. आणि अजून एक उपाय आहे धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा. आपण जर जंतर मंतरवर नाही जाऊ शकलो तर लेटरच्या माध्यमातून आपण त्यांना म्हणजे रिक्वेस्ट करू शकतो की तुम्ही प्लीज इस्तिफा द्या आणि पुढच्या मुलांचं जे जीवन आहे ते प्लीज तुम्ही